अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बोर्डाच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने जिल्हा प्रभागातून आलेल्या दिव्यांग बांधवांचे प्रचंड हाल होत आहेत। काही संघटनांकडून जाणीवपूर्वक खोटे आरोप करून दबाव टाकला जात असल्याचा आरोप वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी केला आहे। अतिरिक्त कामाचा ताण असतानाही दर बुधवारी हजारो दिव्यांगांची प्रामाणिकपणे तपासणी केली जाते, मात्र काही संघटनांचे पदाधिकारी जाणून बुजून त्रास देत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। दुसरीकडे काही दिव्यांग संघटनांनी मात्र रुग्णालयातील कामकाजाचे समर्थन करत कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे। आजच्या संपामुळे दिव्यांग रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, तर प्रशासनाने लवकरात लवकर यात तोडगा काढावा अशी मागणी काही संघटनांच्या अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे। आज दिव्यांग बोर्डाचं कामकाज आम्ही बंद ठेवलंय। 2 दिवसांपूर्वी आम्ही त्यासंबंधी पद्धतशीर नोटीस दिलेली आहे पेपरमध्ये वगैरे, कारण दिव्यांग बोर्डाचं जे कामकाज आहे त्याबद्दलच संशय निर्माण होत आहे। त्याच्यामुळे आम्ही ते कामकाज आज बंद ठेवलेलं आहे। त्यामध्ये म्हणजे एक नंबरचं कारण म्हणजे आमच्याबद्दल अविश्वास व्यक्त केला जातो काही पेपरमध्ये, मीडियामध्ये। आणि दुसरी गोष्ट अशी की काही प्रकरणं न्यायप्रविष्ट असताना सुद्धा त्यामध्ये पेपरमध्ये आमचे नाव छापून किंवा आमच्या विरुद्ध काही गोष्टी देऊन आमची बदनामी तिथे सुरू आहे। आणि ती बदनामी सुरू झाल्या असल्यामुळे आम्हाला मानसिक दडपण आणि मानसिक खच्चीकरण म्हणजे कोणतेही काम करण्यामध्ये, ह्या काम करण्यामध्ये आम्हाला उत्साह राहत नाही। मी 4 दिवसापूर्वीच हे पत्र दिलेलं होतं, जे आमचे माननीय सिव्हिल सर्जन साहेब आहेत त्यांना दिलेलं, आणि तसंच मीडियाला पण दिलेलं। शेवटी आम्ही पण एक माणसं आहोत, आमचा बी थोडा विचार केला पाहिजे। सारख्या आमच्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरून आणि त्याच्यामुळे आमचं मानसिक खच्चीकरण होत आहे किंवा काम करण्याची इच्छा होत नाही, अविश्वास निर्माण झाला तर त्याच्यावर आम्ही काय बोलणार। मग जर आमच्या बोर्डावर तुमचा विश्वास नाहीये तर आम्ही कामकाज कशासाठी करावं, आणि यासाठी आम्हाला कधी न्याय मिळणार आहे का? फक्त आमची बदनामीच होत राहणार। काही गोष्टी पोलीस स्टेशनला FIR केल्या न्याय प्रविष्ट आहेत, तरी त्यांनी म्हणायचं की नाही असं करा तसं करा। आता त्या गोष्टी त्या वेगळ्या विभागाच्या आहेत, ज्या गोष्टी आमच्या हातात आम्ही आमच्या प्रामाणिकपणे काम करतोय, आणि त्याप्रमाणे आमचं बी असा हेतू नाहीये की बाबा दिव्यांगाची हेळसांड व्हावी। यासाठी आमचा प्रयत्न आहे। इतक्या वर्षापासून आम्ही काम करतोय, आमच्या आता पण काही तक्रारी झाल्या नाही, कुठल्याही इतर संघटनेने आमच्याबद्दल तक्रारी केल्या नाही। परंतु ठराविक लोकांनी आमच्यावर रोज धरून किंवा कुठल्या काय आकाशाने करतायत माहित नाही, त्याच्यामुळे आमच्या सगळे लोक एकदम नैराश्यामध्ये सध्या। काही उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे, याच्यामध्ये जर काही विपरीत घटना घडली तर मग त्याला उत्तर कोण देणार, याला जबाबदार कोण? सुरुवातीच्या काळामध्ये 150-200 फक्त दिव्यांग राहायचे आणि मनुष्यबळ तेवढंच आहे, परंतु आता 700 ते 800 रुग्ण येतात। त्या सगळ्यांना सर्टिफिकेट मिळतं असं नाही, पण तपासणीसाठी तेवढे लोक येतात। त्यातून आम्ही मग त्यांची तपासणी करून टक्केवारी ठरवून त्याप्रमाणे त्यांना इश्यू करतो। पण मनुष्यबळ तेवढं असताना सुद्धा आम्ही ते विना तक्रार प्रामाणिकपणे काम करतो, आणि आता ते वाढत चाललेत का त्याचं आम्हाला काय कारण माहिती नाही, पण तेवढं येते सगळी। आज या सिव्हिलला आलो आणि या सिव्हिलला सर्व दिव्यांग बांधव आरडाओरडा करत होते, म्हणून मी त्यांची विचारपूस केली असता तर त्यांनी असं सांगितलं का बघ आज बोर्ड बंद आहे, डॉक्टरांनी संप पुकारला असं त्या दिव्यांग बांधवांनी म्हटल्यानंतर मी आपले उपजिल्हा शल्य चिकित्सक पाठक सर यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलंय का बा काही संघटना, काही वर्तमानपत्रातून ज्या काही आमच्या बदनाम्या होतात म्हणून आम्ही आज तो कामकाज बंद ठेवलेलं आहे आणि पुढील आठवड्यात आम्ही चालू करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं। परंतु माझं असं मत आहे का हे दिव्यांग बांधव जवळजवळ 100 ते 150 किलोमीटर या ठिकाणाहून आलेले आहे, आणि या दिव्यांग बांधवांना मानसिक त्रास आणि येण्या जाण्याचा त्रास हा फार मोठा भयानक असल्या कारणाने आज आम्ही त्यांना विनंती करतोय की तुम्ही आज हे बोर्ड चालू करा, परंतु ते त्या गोष्टीला ठाम आहे का आम्ही चालूच करणार नाही, पुढच्या आठवड्यात करू। परंतु ह्या दिव्यांग बांधवांची हेळसांड थांबवावं अशी त्यांना मी माझी विनंती करीत आहे। आणि जे काही लोकांचे संशय आहे, जे काही संशयित लोक जे काही आरोपी बनलेले आहे, तर त्या आरोपीचा प्रश्न जो आहे तो न्यायालय ठरवून, पोलीस प्रशासन ठरवून, म्हणून ह्या डॉक्टरांचा या तपासाशी काही संबंध नाही।
आता त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर मग पोलीस प्रशासन बघल त्यांच्याकडे.